14 झरीपाडा. पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरीपाडा जागा होतो. हिरव्यागार डोंगराआडून सूर्य उगवतो, सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. सकाळ होतात, सर्वजण आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात, शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात. पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे. झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो. मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो. डोंगर उतारावर खाचरात भातशेती होते, तसेच नाचणीचे पीक घेतले जाते. पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी साकारतात. घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात. भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात. घरे आतबाहेर स्वच्छ असतात. घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात. परिसरात कोठेही कचरा नसतो. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो, कोंबड्यासाठी खुराडे असते. घरोघरी कुत्रा पाळला जातो. घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यांसारखी झाडे असतात. लोक आनंदाने फळे खातात. त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते. अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. कंद उकडून खातात. घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते. रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात. नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात. घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीण म्हणतात. पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात. वाचूया, लिहूया, पहा, वाच आणि लिही, त्याला नृत्य, अभ्यास, प्रवास, स्वतः सुद्धा म्हणाली. वर्ष, खात्री, विस्कटणे, सत्ता, दिनदर्शिका, रात्र, दफ्तर, गोष्ट. हे शब्द असेच लिही, वाच. ई, लिंब, टीम, विन आणि पाणी, मित्र, विहीर, माहित, माहिती, मंदिर, उंदीर, गरीब, गरिबी, विनंती, बारीक, किती, चिमणी, कणिक, महिला, बुक, पूर, पाखरू, अंकुर, उतुतू, कुलूप, हळूहळू, मुळूमुळू. सारे हसूया, माधवी. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंतपणे बाहेर पडू शकेल का? गौरी, नक्कीच, पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे. शब्दडोंगर, वाच, लिही. आंबा, हा आंबा, हा आंबा आहे. हा आंबा मोठा आहे. हा आंबा मोठा पिवळसर आहे. हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे. हा आंबा मोठा पिवळसर, रसाळ व गोड आहे. सारे हसूया, माधवी. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंतपणे बाहेर पडू शकेल का? गौरी, नक्कीच, पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे. शब्दडोंगर, वाच, लिही. आंबा, हा आंबा, हा आंबा आहे. हा आंबा मोठा आहे. हा आंबा मोठा पिवळसर आहे. हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे. हा आंबा मोठा पिवळसर, रसाळ व गोड आहे. सारे हसूया, माधवी. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंतपणे बाहेर पडू शकेल का? गौरी, नक्कीच, पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे. शब्दडोंगर, वाच, लिही. आंबा, हा आंबा, हा आंबा आहे. हा आंबा मोठा आहे. हा आंबा मोठा पिवळसर आहे.
हा आंबा मोठा, पिवळ सर्व रसाळ आहे. हा आंबा